नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो तुमचं। महाराष्ट्र शासनानं प्रशासकीय मनमानी करून जी 17,400 पदाची जी कंत्राटी भरती ठेकेदाराच्या हाती आपल्या पोरांना विकायचा हा जो प्रोग्राम पद्धतशीर जो चालू केलेला आहे, यामध्ये आपल्या सगळ्या पोरांना धप्पा झालेला आहे। परत एकदा आता ही जी भरती आहे ही 16 डिसेंबरपर्यंत 14, 15, 16 डिसेंबरच्या रोजी काय होणार होती की बीड ओपन होणार होती आणि तिथून पुढे 7-8 दिवसात आपली जाहिरात आली असती। पण परत एकदा या प्रशासनानं काय केलेलं आहे की बॅकखो दिलेलं आहे आणि ही जी तारीख जी आहे तर ही तारीख वाढवलेली आहे ना। आजच्या या व्हिडिओमध्ये कोणती तारीख झालेली आहे आणि जाहिरात कधी येऊ शकते, लेटेस्ट अपडेट काय आहे, हे सगळं काही तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी आपली ही जी महामंडळ भरतीची जी बॅच आहे तर ही देखील तुम्ही कन्सिडर करू शकता। अर्थात सध्या काही लेखी परीक्षा होईल याबद्दल सबळ पुरावा माझ्याजवळ नाही आहे, तरीही जर समजा आली तर ही बॅच आपली जी आहे तर ती तुम्ही कन्सिडर करू शकता। तसंच या भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट असं पुस्तक जे आहे तर हे तुम्ही आतापासूनच मागवून ठेवा। जर तुम्हाला पुस्तक पाहिजे असेल तर बुक असा मेसेज टाईप करा 70 66 155 355 या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा, तिकडून लिंक येईल। तुम्ही तुमची कॉपी जी आहे तर ती रिझर्व करू शकता। 5 ते 7 दिवसामध्ये तुमच्यापर्यंत पुस्तक पोहोचून जाईल। मुलाखतीपासून ते तुमची न्यायालयाच्या भरतीमध्ये, शिपायाच्या भरतीमध्ये किंवा ड्रायव्हरच्या भरतीमध्ये जे काही तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी असेल, मराठी व्याकरण असेल, जे काही प्रश्न विचारले जाणार आहे तर त्यांची सगळ्यांची तयारी एकाच पुस्तकामध्ये होऊन जाईल। अतिशय जबरदस्त असं जवळपास 500 पानाचं हे पुस्तक आहे। A4 साईजचं चांगलं मोठं पुस्तक आहे। तर त्यामुळे भरभरके याच्यामध्ये झालेल्या परीक्षांचा अभ्यास करून प्रश्न बनवलेले आहेत आणि एस टी महामंडळ भरतीसाठी हे अप्रतिम आहे। तसेच न्यायालय भरतीच्या ड्रायव्हरसाठी देखील अप्रतिम आहे ना। चला आता क्विकली जाऊया आपल्या या अपडेटकडे। आईच्या गावात यांच्या 800 बस पलटी झाल्या एकदम, 800 नाही 8,000 बसेस पलटी झाल्या एकदम। हे आपलं जे आहे तर हे जाहिरातीचं होतं, महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन। 16 ऑक्टोबरला जाहिरात आली होती। 16 ऑक्टोबरला काय आहे की याच्यावरती हे झालं होतं की बाबा आता आपण काय करणार आहोत, जाहिरात देतोय। 16 नोव्हेंबरपर्यंत होतं। 16 नोव्हेंबरची 25 तारीख झाली, 25ची 2 डिसेंबर झाली आणि 2 डिसेंबरची 16 काही झाली कळाली नाही आणि याच 16 डिसेंबरची आता 2 जानेवारी झालेली आहे। हे पण कधी आपल्याला लक्षात नाही आलं किंवा कळालं नाही। आता या ठिकाणी जे काही विभाग आहे तर त्या विभागामध्ये जी बोली ओपन होणार होती 16 तारखेला तर ती 16 तारखेला न होता त्यांनी आता किती 1 जानेवारीला केलेली आहे। बघा, ही 1 जानेवारीला संभाजीनगरची आहे आणि ही जी पुणे जी आहे तर ती ही 31 डिसेंबरला आहे। देन नागपूर रिजनची जी आहे तर ती 2 डिसेंबरला आहे, 2 जानेवारीला आहे। देन मुंबई रिजनची जी आहे तर ती 31 तारखेला बोली जी आहे तर ती ओपन होणार नाही, ओपन होणार आहे। तर अशाच पद्धतीनं हे जे अपडेट आहे तर हे मागच्या कित्येक दिवसापासून बदलतच चाललेलं आहे आणि आचारसंहितेचा यावरती परिणाम झालेला आहे असं स्पष्टपणे आपल्याला दिसायला येत आहे। आणि 2 डिसेंबरला देखील ही जाहिरात येईलच का असाही प्रश्न माझ्या मनात आहे आणि तुमच्याही मनात आहे। असो, भगवान की या देर अंधेर नाही, लेट होईल पण ही भरती थेट येईल आणि जर आली ना तर तुमच्याकडे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी आणि पुस्तकाचे पानं पलटण्यासाठी सुद्धा वेळ मिळणार नाही। त्यामुळे आतापासूनच मुलाखतीची तयारी ठेवा आणि जनरल नॉलेज जे आहे तर त्याची तयारी करा। एक वेळेस तुम्ही अंक, गणित, इंग्रजी आणि मराठीच्या व्याकरणाला जरी हात नाही लावला तरी चालेल, पण गाडीचं चाक कसं व्यवस्थित फिरावं म्हणून वंगण लावावं लागतं, त्याला ऑइलिंग करावं लागते, तर त्याच्या पद्धतीने तुमच्या ब्रेनवरती ऑइलिंग राहू द्या। ही भरती जी आहे तर ही अगदी आता तोंड घशी आलेली आहे आणखी, ठीक आहे, लेट झाली, 15-16 दिवसानंतर ही भरती जी आहे तर ती येणारच आहे। आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आहे। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता। आता पुरतं एवढंच, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम।